नमस्कार, कसे आहात सगळे? काय म्हणतोय पाऊस? पाऊस तर खूप पडतोय बाहेर. एकदम वातावरण चेंज झालंय. गेल्या आठवड्यात ऊन होतं, आता पाऊस आहे. हां, आता पावसाळा आहे त्यामुळं मी छानपैकी असं सूप करते. कशाचं माहिती आहे का? ह्याचं हुलग्याचं. ह्याला हुलगे म्हणतात. काय काय ठिकाणी कुळीत म्हणतात. आम्ही हुलगेच म्हणतो. हे छान भाजून घेऊन बारीक करून घ्यायचं आणि मी शिजवून घेतलं आहे जरा. कुकरला एक शिट्टी करून घेतले. असं मस्त झालं आहे, बघू शकता. आता आपण ह्याला फोडणी द्यायची, सूप करायचं. तर सूपसाठी काय काय घेतलं आहे माहिती आहे का? मी थोडीशी हिरवी मिरची चेचून घेतलेली आहे खलबत्त्यात. इथं कोथिंबीर आहे थोडीशी आणि हे लसूण एवढंच घ्यायचं आणि जिऱ्याची फोडणी द्यायची. चला आपण तेल टाकूया. तेल टाकूया. एवढ्यातच खूप छान लागतं. एक्स्ट्रा काही टाकायचं नाही. तिखटासाठी आहेच आपले हिरवी मिरची. जरा जिरं टाकूया. जर आवडत असेल जिरे तर जास्त टाकले तरी चालतात. मला एवढं पण नाहीत आवडत जिरे. जरा हे आणि आपलं थोडंसं हिंग टाकते. हिंगाने काय होतं, जरा स्वाद येतो, चव लागते. हिंग. आता आपण लसूण टाकूया. लसूण, ठेचा ठेचा किंवा बारीक केलेली मिरची. छान करून घेऊ. तेलामध्ये परतून घ्यायचं मस्त. जरा तिखट आवडत असेल तर थोडी मिरची जास्त टाकली तरी चालते. छान झालं. पाणी टाक. लसूण काय जास्त करपायचं नाही, असं आहे तसंच टाकायचं पाण्यात. तर ह्याच्या प्रमाणात मी पाणी टाकलं आहे. हे आपण ऑलरेडी शिजवून घेतलेलं आहे. काही काही की नाही तसेच असं बारीक केले की नाही मिक्सरमध्ये तसंच करतात. कच्चं राहण्याचं ते असतं ना, त्यामुळे मी असं थोडं शिजवून घेतलं. छान चव लागते. तर ह्याच्यात मीठ टाकूया चवीनुसार. मस्तपैकी वा. जरा उकळी आली आपण हे टाकूया. खूप छान स्वाद येतो. एक असं पावसाळी वातावरणात करतातच. पारंपरिक रेसिपी आहे. मी लहानपणापासून खात आले त्यामुळं मला आवडते. मी करते पावसाळ्यात. आता उकळी आले का आपण हे टाकूया. हा, मस्त. वरून कोथिंबीर. तर हे आपलं ऑलरेडी सगळं शिजलेलं आहे त्यामुळे उकळी आली का खाण्यासाठी तयार. मस्तपैकी असं कुळथाचं सूप किंवा हुलग्याचं माडगं. वा, मस्त उकळी आली. छान छान लागतं.
बघू शकता. चाळून घेऊया आपण. आहा हा हा, मस्त असं गरमागरम हुलग्याचं माडगं तयार आहे. पावसाळ्यात नक्की करून बघा, खूप छान लागते.